कडून प्रस्थान करताना दिसत आहेत. मी त्यांचा मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून शतशः ऋण व्यक्त करतोय. प्रसाद तुला घेऊन चल मैदानाकडे. काँग्रेस चषकाचं एक भव्य आयोजनाबद्दल मी मगाशी सांगितलं होतं की नाविन्यपूर्ण आयोजन आहे. प्रत्येक वर्षी एक नवीन. करंजा संघाचं सांगायचं झालं तर दोन्ही नाणेफेकीचे कौल करंजा संघाने जिंकलेले आहेत. प्राथमिक पहिल्या साखळी सामन्यात आणि उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याचा सुद्धा नाणेफेकीचा कौल मला वाटतोय करंजा संघाने जिंकलाय. कालच्या रजनीत गोवठणा ही टीम पुढे गेलेली आहे आणि आजच्या पोलमधून कोण टीम पुढे जातोय हे आपल्याला नक्कीच पाहायचं आहे. परंतु तत्पूर्वी सामन्याला सुरुवात होतो. हिरवा कंदील दाखवला जातोय. राईट आर्मवरचा विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने हायस्कूल एंड कडून मारा करणार गोल धीरे. अतिशय सुरेख चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरकडे सीमारेषेलगत फील्ड केला जातोय. एक धाव सहजगत्या, दुसरी धाव सुद्धा सहजगत्या पूर्ण केली जातोय. या दोन धावसंख्येबरोबर कामोठे संघ पोहोचतोय एकाच चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2च्या घरामध्ये. वैयक्तिक पहिलं तर सांघिक पहिलं षटक घेऊन आला हिरे. सचिन आणि बारक्या म्हटलं तर एक नवी मुंबईमध्ये एक नावाजलेला, नवी मुंबईमध्येच नव्हे तर एक चांगलासा खेळाडू आपल्याला कामोठे संघाकडून टीमकडून नॉन स्ट्राइक एंडकडे खेळताना दिसतो. अतिशय सुरेख डीप बॅकवर्ड पॉइंट टोलवलेला चेंडू एक धाव सहजगत्या पूर्ण होतो. या 3 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावफलकावरती लागताना दिसतोय. सांघिक 3. आता पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर पंचांकडून गाड घेताना दिसतोय बारक्या म्हणजे कामोठेच्या तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा ज्याच्या फलंदाजीकडे, कारण ज्याच्या बॅटला सूर बसला, बॅटचा तोंड उघडला तर या मैदानावरती चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळणार. सेटडावी केलेला चेंडू पाहूया आणि अतिशय सुरेख फील्ड केला जातो. तोपर्यंत मात्र कॉल नाकारला. अचूक निर्णय यशाची गुरु किल्ली असतो आणि म्हणूनच बारक्यानं याला कॉल दिला जातोय सचिनला आणि खास करून थांबविला जातोय. निर्धाव चेंडूचा निर्वाळा होताना दिसतोय. इथं चांगल्या प्रकारची मानवंदना होती त्या चेंडूला बारक्याकडून. एका चेंडूचा खेळ करतोय बारक्या वैयक्तिक, तर अजूनपर्यंत स्वतःचं खातं उघडायचं आहे, संघाला आपला प्रतिसाद योगदान द्यायचं आहे बारक्याला. तोच बारक्या फलंदाजी मार्क करतो, गोलंदाजी मार्कवर आणि हा चेंडू जातोय सरळ डीप मिड विकेटच्या दिशेने भिरकावला जातोय. एक गगनभेदी षटकार. आज नक्कीच तशा प्रकारचा रेकॉर्ड आपल्या क्रीडा रसिकांपर्यंत जाणार. परंतु तत्पूर्वी तर सचिन गबाडी यांच्या अतिशय सुंदरशा साऊंड सिस्टीमने सर्वांचंच मनोरंजन केलं जातं. परंतु दुसरा एक सर्वात मोठा महत्वाचा घटक रसिका केबल नेटद्वारे या पंचक्रोशीमध्ये या संपूर्ण सामन्याचा जोखालेखा केबल नेटद्वारे टेलिव्हिजन पर्यंत घेऊन. क्या बात. पुन्हा एकदा उतुंग आपल्या बॅटमधून निघा दुसरा षटकार. धन्यवाद साऊंड मास्टर. नक्कीच आणि प्रेक्षकांकडून एक सुंदर खऱ्या अर्थानं येतो आमच्यापर्यंत. बारक्याच्या बाबतीत कामोठे संघाकडून एक चांगलासा संदेश येताना दिसतोय की मैदान कुठलाही असो, चिरणे कामोठेचा असो, दुर्ला राईच उडवणार. बारक्याच्या बॅटला सूर्ग बसला जातो. मी म्हटलं होतं एक वाखाण्या जो फलंदाजी ज्या बारक्याची मग कामोठेच्या मैदानावरती खांदेश्वर दिवा पाटील क्रीडानगरीमध्ये पाहिली होती, तोच बारक्या आपली फलंदाजी करण्यासाठी फलंदाजी मार्कवर सज्ज. उतुंग 2 षटकार स्वतःच्या खात्यावरती, 3 चेंडूंचा खेळ वैयक्तिक खात्यावरती करतोय तर 12 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा करतोय तोच बारक्या. अतिशय सुरेख थांबून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र हा डाव्याष्टीच्या पंचांच्या बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच येतात अवांतर घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये बरोबरतोय. संघ पोहोचतोय 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 16च्या घरामध्ये. दशक 6. नक्कीच हिरेन गोलंदाजी मार्कवर सज्ज, तर बारक्या फलंदाजी मार्कवर सज्ज असणार आहे अतिशय चांगल्या प्रकारचा. आणि मात्र साईक स्वतःकडे असेल तर एक चांगल्या गुणवंत खेळाडूची हे वैशिष्ट्य असतो की शेवटचा चेंडू म्हटलं तर शेवटच्या चेंडूवरती 1 किंवा 3 धावांचा फटका घ्यायचा आणि पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाला सलामी देण्यासाठी फलंदाजी आपल्या ताब्यात ठेवायची. बारक्या नेमकं तेच मैदानावरती करताना दिसतोय. आणि तमाम सर्व क्रीडा रसिकांना सांगतोय की इथं कॉमेंटेटर्सना कॉल असेल किंवा क्वालिफाईड पंच जे नवी मुंबईच्या टेनिस
क्रिकेट मधील क्वालिफाईड पंच आपल्याला मैदानावरती दिसत आहेत आणि तदनंतर या 24 टीमना आग्राचं निमंत्रण काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी ज्याचा नामोल्लेख काँग्रेस कमिटीमधून लालबहादूर शास्त्री म्हणून चिरनेरच्या काँग्रेस कमिटीमधून करतोय अशा राजा भगत राजेंद्र भगत याचं होतं आणि तमाम सर्व या क्रीडा रसिकांना सांगायचं झालं तर हे भव्य दिव्य आयोजन काँग्रेस कमिटी चिरनेर मोठे बोम व धाकटे बोम यांचं वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं शतक घेऊन येतोय करंजा टीम कडून धनेश धनुराशीत असणारा धनेश गोलंदाजी मार्कवर सज्ज असणारा प्रसाद 6 चेंडूंचा खेळ संपतोय 16 धावसंख्या उभारल्या जातात पुढच्या 6 चेंडूंचं विवरण करण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय प्रसाद भोईर. धन्यवाद. आपण पाहतोय अतिशय सुरेख असा सामना रंगलाय. दुसऱ्या फेरीत पहिला सामना आपण पाहतोय कमोटे विपक्ष करंजा या दोन संघामध्ये. मला वाटतं पहिल्यांदाच या दोन संघामध्ये सामना बहुतोशी होता सभा आणि त्यामध्ये आपण विचार केला तर नाणेफेकीचा कॉल जिंकून एक धाडसी निर्णय घेतला मी म्हणेन तो म्हणजे करंजा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा. कारण आज आपण पाहूया स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या फेरीमध्ये खऱ्या अर्थानं संघाची धावसंख्या 17 धावा होती. 17 धावा फलकावरती लागतात. फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र प्रहार झालाय. डीप स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये येतोय. पंच इशारा देत आहेत 6 धावांचा षटकार येतोय. संघाची धावसंख्या होती 23 धावा. वैयक्तिक 19 धावांवरती खेळतोय फलंदाज बारक्या कांबळे. रायगडच्या अष्टपैलू खेळाडूंपैकी एक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं असा बारक्या कांबळे खरं अर्थानं आपल्या फलंदाजीद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकताना आपण पाहतोय मैदानामध्ये. ओव्हर द विकेट यावेळेस हा चेंडू ऑफस्टॉपवर चेंडू पडला होता. त्या चेंडूला मात्र डी पॉइंट मध्ये हिट केलाय. चेंडू सीमारेषेचा वेध घेत असताना शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला जातोय आणि अशा वेळेमध्ये मिळालेल्या या 2 धावा पूर्ण करतोय संघ पोहोचतो 25च्या घरामध्ये. 25 धावा आपण पाहतोय. धावा फलकावरती लागल्या बिनबाद 25. दुसरं षटक मार्गस्थ म्हणजे आपण विचार करतो पंडित सर 8 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे बिनबाद 25 धावा. ओव्हर द विकेट यावेळेस जबरदस्त प्रहार झालाय. बारक्या कांबळेच्या बॅट मधून निघालेला उत्तुंग षटकार आपण पाहतोय. हॅलो खर तर चेंडू आणि फळीचा योग्य तो संगम होतोय आणि त्या संगमाद्वारे खऱ्या अर्थानं आपण कामोड संघाच्या दृष्टीने विचार केला तर एक धावसंख्येचा पाऊस पडतो आणि चांगलं निष्पन्न निघतंय जिथे मात्र या षटकाराच्या साह्यानं संघ पोहोचलाय 34 धावांवरती. 34 माफ करा बघतोय आपण झोपेमध्ये हात का पाहत होतो. 31 धावा धावा पालकावरती लागल्या आहेत. संघाची धावसंख्या 31 धावा. 9 चेंडूचा खेळ झाला. गोलंदाजी मार्कवर असेल. धनेश थोडंसं चिंतामय वातावरण निर्माण झालंय आपण पाहतोय कारण जिथे मात्र बारक्या कांबळे खऱ्या अर्थानं जबरदस्त फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये व्यूअर्सना आखल्यानंतर यष्टी रक्षक पुन्हा एकदा मात्र यष्ट्यांना खेचून उभा राहिलाय. गोलंदाज षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस नक्कीच व्यूहरचना आखली होती परंतु कुठेतरी थोडासा मी म्हणेन फेरबदल झाल्यामुळे कदाचित बारक्या कांबळेला मिळालेला हा जीवनदान बॅटची काढा घेऊन चेंडू फसली मध्ये 1 बाउन्स पकडेपर्यंत मिळालेली 1 धाव संघाला पोहोचवते 32च्या घरामध्ये. वैयक्तिक 28 धावांवरती खेळतोय फलंदाज बारक्या कांबळे. आता मात्र स्ट्राईकला येतोय सचिन गोवारी. यावेळेस स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न करतोय परंतु फटका मारण्यापासून कुठेतरी वंचित राहिला आणि पंच मात्र इशारा देतात. यावेळेस मात्र अवांतर चेंडू घोषित केलाय. या अवांतर चेंडूने धावसंख्या होती 33 धावा. 33 धावा धावा फलकावरती लागतायत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय. खरं तर ज्या पद्धतीने सामन्याचा दिवसाचा विचार केला आजच्या रजनीचाच विचार केला तर प्रत्येक मोठ्या संघाला आज या स्पर्धेमध्ये आजच्या रजनीमध्ये खऱ्या अर्थानं सहभागी करून घेतला आणि त्यामध्ये प्रेक्षकांची लाभलेली अलोट गर्दी पाहायला मिळते. यावेळेस चेंडू हलक्या हाताने मात्र गलीच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. त्या वेळेमध्ये मिळालेली 1 धाव संघाला पोहोचवते 34च्या घरामध्ये. 34 धावा पंडितजी 34 धावा फलकावरती लागतायत आणि आता मात्र धावसंख्येला योग्य तो आकार होतो म्हणजे कामोडा संघ आतापर्यंत आपण विचार केला दुसरं षटक मार्गस्थ असताना सुस्थितीमध्ये असं म्हणावं लागेल. नक्कीच कामोडा संघ म्हटला तर पुन्हा एकदा आठवण होते आमचे सिनियर समालोचक भाऊ म्हात्रे
यांची आठवण झाली. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू स्वीप शॉट काढण्याचा प्रयत्न करतो. पाचीचा अपील केलं जातं, परंतु पंच उदय तांडे यावेळेस मात्र अपील फेटाळून लावताना आपण पाहतोय. पाहता पंचाने इशारा दिलाय. षटकाचा 3 वेळा होतोय. 2 षटकांचा खेळ सुटते पंडित सर आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी हरून फलंदाजी करत असताना टीम कामोडे संघ पोहोचलाय बिनबाद 34 धावांमध्ये. 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपला असताना आपण पाहतोय की फलंदाजी मार्कवर गत सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सचिन, तर दुसऱ्या बाजूला डॉन्ट्राय केनकडे असणारा तो बारक्या कांबळे. म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये ज्याचं नाव आहे, ज्याची मिजाज आहे, आणि म्हणूनच ज्या बारक्याबद्दल सांगितलं होतं की मला वाटतं 2 वर्षापूर्वी जो इंजूर होता खऱ्या अर्थाने एका सामन्यामध्ये, आणि तो एका हातानं षटकारांची आतषबाजी दिबा पाटील क्रीडानगरीमध्ये खांदेश्वरमध्ये ज्या बारक्याने गेली होती ती खेळी अपेक्षित असणार आहे. करंजा टीम म्हटलं तर पहिल्या साखळी सामन्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा विजय मिळवून मुलेकंड संघाला धूळ चारून ज्याला घरचा रस्ता दाखविला, तोच करंजाची टीम मात्र मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी सज्ज आहे. प्रसाद, नक्कीच बारक्या कांबळेबद्दल आपण सांगितलं की बारक्या कांबळे आपण 2015च्या शेवटचा विचार केला. संपता बारक्या कांबळे कुठेतरी इंजूर झाला होता. खऱ्या अर्थानं पायाने सुद्धा तो थोडासा मात्र दुखापत झाली होती, फ्रॅक्चर झाला होता पाय. परंतु क्रिकेटवरती असणारी नितांत श्रद्धा त्याला पुन्हा एकदा मात्र कमबॅक करण्यास भाग पाडते आणि खऱ्या अर्थानं त्याच लयमध्ये पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. झेल उडाली आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक आलाय आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा झेल मिस झाली आहे. कारण आपण पाहतो सचिन गोवारी एक जबरदस्त धडाडीचा फलंदाज आणि अशा फलंदाजाची झेल मिस केली आहे. नक्कीच काय घडेल याचे काही विपरीत परिणाम कदाचित म्हणजे ही वादळापूर्वीची शांतता होऊ शकेल. बघूया तसं काही घडतंय काय ते. संघाची धावसंख्या 35 धावा 35 धावसंख्या धावफलकावर असताना प्रसाद खऱ्या अर्थानं चावी हरविलेली आहे. कुणाला सापडली असेल तर प्लीज समालोचन कक्षामध्ये आणून द्यायची आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज असणार संदेश. अतिशय सुरेख पुन्हा एकदा अवांतर क्वालिफाईड पंच चेंडू हरतायत, अवांतर स्वैर मारा घोषित करतायत, अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 3 दशक आणि 6 36च्या घरामध्ये. 2 षटकं आणि एका चेंडूचा निर्वाळा होतोय. 13 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपला जातोय. जमेची बाजू जर कामोठे संघाची जर सांगायची झाली तर अजूनही एकही शिळेदार गारद झालेला नाही. प्रवेशद्वारावरचे दोन्ही खेळाडू, दोन्ही मावले आपल्या तोफा टाकण्यासाठी मैदानामध्ये सज्ज आहेत. करंजा एवढा मातब्बर टीम आमने सामने आहे. कुठल्या प्रकारचं प्रत्युत्तर द्यायचं ही व्यूहरचना मनामध्ये बाळगून बारक्या मात्र फलंदाजी मार्कवर दिसतोय. तर संदेश कुंभराशीत असणारा तोच राईट आर्म वर विकेटनं मारा करतोय. अतिशय सुरेख चेंडू आणि सुरेख चेंडूला क्रॉस लाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, फसला जातोय. मात्र उजव्याष्टीच्या मारून जाणार चेंडू अवांतर घोषित करतायत. 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ बिनबाद 37च्या घरामध्ये. 2 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपला जातोय. एका चेंडूचा खेळ मैदानामध्ये संपला जातोय. 13 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर कामोठे संघ पोहोचतोय बिनबाद 37च्या घरामध्ये. संदेश फुलटॉस चेंडू आणि चेंडूला पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय आणि 22च्या स्वरूपामध्ये मात्र 1 धावसंख्येचा निर्वाळा होतोय. इथं या 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावफलकावरती लागताना दिसतोय 3 दशक आणि 38च्या घरामध्ये. आजच्या रजनीतील उपांत्यपूर्व फेरीचा सामना करंजा वर्चस कामोठे आणि म्हटलं होतं की या दोन्ही गावची आराध्य आणि ग्रामदैवता शनिवार सुरुवात होतोय आणि पाहूया त्या शनिवारचा प्रभू पवनपुत्र रामभक्त हनुमंताचा आशीर्वाद कामोठीच्या टीमला मिळतोय की द्रोणागिरी मातेचा आशीर्वाद करंजा टीमला मिळतोय. फलंदाजी मार्कवर सज्ज सचिन तर गोलंदाजी मार्कवर संदेश. दोन्ही कुंभराशीचे गोलंदाज आणि फलंदाज. पाहूया आजचं राशीफल बदललं जातोय, कुणासाठी सुफल ठरतोय. अतिशय सुरेख चेंडू, सुरेख चेंडूला सुरेख मानवंदना. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू, लांबी खूप कमी आणि उंची जास्त होती. झेल टिपला जातोय. पहिला शिलेदार गारद कामोठे टीमचा. क्या बात. आमच्या सोबतचे साथी समालोचक हसराम घरत यांच्या आतापर्यंतच्या मोबाईल घेतल्यानंतर भ्रमणध्वनी घेतल्यानंतर अँड्रॉइड पद्धतीचा एक अत्याधुनिक 444 सेल्फी ज्यांच्या मोबाईल मध्ये आहेत अनेक मान्यवरांसमवेत. आणि आजच्या अतिथी कक्षामध्ये मान्यवर आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र पोलीस यंत्रणेचे अमितजी सेलार सर. सदरक्षण आहे खल निग्रहण हे ज्यांचं ब्रीदवाक्य, सत्याचं संरक्षण करणं आणि दुर्जनांचा नाश करणं हे ज्यांचं ब्रीदवाक्य, अशा महाराष्ट्र पोलीस यंत्रणेचे आदरणीय वरिष्ठ पोलीस सन्माननीय निरीक्षक अमितजी
विजय सेलार साहेब इथे उपस्थित आहेत अतिथी कक्षात. तर आपण जातो मैदानामध्ये बारक्या फलंदाजी मार्कवर, तर गोलंदाजी मार्कवर सज्ज असणार पहिलं तर सांघिक तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन संदेश. अतिशय सुरेख आणि सुरेख चेंडूला सुरेख मानवंदना दिली जातोय. सुरेख चेंडूला मानवंदना, सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. क्या बात, मुंबई की ना दिल्ली वालों की, पिंकी सिर्फ चिरनेर वालों की. आणि ही जोडी फित होती चिरनेर महागणपती डेकोरेटर सचिनजी गवाडी यांचे. मैदानावरती आपण पाहतोय एक सुंदरसा फलंदाज, आणि फलंदाज जेवढा सुंदर आणि जसं क्रिकेट त्याची फलंदाजी तेवढी सुंदर. अर्थात बारक्या कांबळे वैयक्तिक 35 धावसंख्येवरती खेळतोय, तर 32 धावसंख्येवरती खेळतोय, तर सांघिक धावसंख्या धावफलकावरती आहे 42. अतिशय शॉर्टफुल टॉस चेंडू, त्या चेंडूला तेवढ्याच शिताफीनं टोळवण्याचा, दिशा देण्याचा प्रयत्न होता. एक धाव सहजगत्या पूर्ण केली. आता पाहूया गुड रनिंग बिटवीन बारक्या आणि सुबोध याच्यामध्ये. या दोन धावसंख्येबरोबर धावसंख्या धावफलकावरती लागताना दिसतोय. 44च्या घरामध्ये वैयक्तिक 34 धावसंख्येवर खेळतोय, म्हणजे उर्वरित फलंदाजांच्या फक्त 10 धावसंख्या, तर खास करून बारक्या वैयक्तिक खेळतोय 34 दशक आणि 34च्या घरामध्ये. रायडा मोर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूनं महागणपती टेम्पल यांकडून मारा करतोय संदेश. करंजा टीम कडून आलेला हा संदेश आतापर्यंत. चेंडू शेवटचा निर्णायक चेंडू घेऊन येणार वैयक्तिक पहिल्या तर सांघिक तिसऱ्या षटकातील संदेश. बारक्या कांबळे फलंदाजी मार्कवर सज्ज, तोफ डागण्यासाठी संदेशच्या या अस्त्राला प्रतिकार करण्यासाठी. आणि पुन्हा एकदा सुरेख चेंडूला मात्र स्वतः यष्टिरक्षक एक धावसंख्या सहजगत्या पूर्ण केली. आणि पुन्हा एकदा झालं तर स्ट्राईक रोटेट करताना शेवटचा चेंडू बघितला की शेवटच्या चेंडूवर एकच धावसंख्या घेतो, आणि पुन्हा एकदा गोलंदाजाला प्रतिकार करण्यासाठी बारक्या मात्र स्ट्राईकवर येताना दिसतोय. पुन्हा एकदा मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय काँग्रेस तिरंगा चषक 2000 भव्य दिव्य आयोजन चिरनेर, मोठे बोम आणि धाकटे बोम युवा काँग्रेस आणि काँग्रेस हाय कमिटीच्या वतीनं 2017च्या या शृंखलेतील आजच्या रजनीतील उपांत्यपूर्व फेरीचा पहिला सामना करंजा वर्सेस कामोठे. प्रसाद नक्कीच आपण पाहतोय सामना 3 षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी हरून फलंदाजी करत असताना आपण पाहतोय इथे मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागते. बिनबाद 1 बाद 45 अशी धावसंख्या आपण पाहतोय. आणि त्यामध्ये आपण बारक्या कांबळेचा विचार करता नाबाद 35 धावांवरती खेळतोय, ज्याने 13 चेंडूंचा सामना केलाय आणि 35 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. बघूया काय घडतंय. खरं तर आपण विचार केला हे या दोन संघांबद्दल सांगायचं झालं तर एक संघ पनवेल विभागातील संघ हा सुद्धा अतिशय चांगला गुणवान खेळाडूंचा संघ, परंतु करंजा संघाला सुद्धा विसरून चालणार नाही. ज्या करंजा संघाकडे सुद्धा अतिशय चांगल्या प्रतीचे गोलंदाज, अतिशय चांगल्या प्रतीचे फलंदाज आहेत, आणि येणाऱ्या दुसऱ्या धावामध्ये नक्कीच ती फलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या स्थितीचा आपण विचार केला तर जिथे मात्र बारक्या कांबळे खरं तर ज्या लयमध्ये फलंदाजी करतोय आणि गोलंदाजांना वारंवार मात्र सीमारेषेची खऱ्या अर्थानं आठवण करून देतोय असा मात्र हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तो गोलंदाज इथे मात्र कोण होतोय, विनायकची निवड करण्यात आली आहे गोलंदाजी मार्कवर. हलक्या हाताने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. एक फसव्या प्रकारचा चेंडू मी म्हणेन हा टाकलाय. खरं तर या विनायक बद्दल मित्र काय सांगायचं, ज्या विनायकनं 2016 मध्ये खरं तर नवीन शिवाच्या मैदानात लगातार एका षटकामध्ये 6 चेंडूमध्ये संघाला गरज असताना 6 षटकार लगावले होते, परंतु दुर्दैवाने तो सामना त्याच्या संघाला गमावावा लागला होता. अशा प्रकारचा हा गुणवान खेळाडू करंजा संघाच्या वतीने आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतोय. चेन्नई इथे मात्र एक चेंडू फेकलाय. दुसरा चेंडू जबरदस्त प्रहार हवाई यायला झालाय. वाडीश मिड विकेट आणि लॉगाच्या मधोमध आलेला हा षटकार. हॅलो आणि आपण पाहतोय चेंडू गेलाय, चेंडू द्यायचा आहे, चेंडू द्यायचा. आणि यावेळेस या षटकाराच्या साह्यानं कामोठे संघाचा अर्धशतक धावफलकावरती लागतोय, अर्थात 51 धावा धावफलकावरती लागतायत. 15 चेंडू आणि 41 धावा.
कदाचित आपल्या क्रिकेट करिअर मधील आणखी एक अर्धशतक फलकावण्याची नामी संधी आज इंद्रायणीच्या मैदानावरती काँग्रेस हाय कमिटीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये जबरदस्त प्रहार झालाय. लॉग ऑफ रिझल्ट मध्ये हवाई यायला झाला, परंतु इथे मात्र सापळ्यामध्ये शिकार अडकली आहे. फलंदाज बाद. बारक्या कांबळे अतिशय जबरदस्त योगदान देतोय आणि मात्र इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या मोहामध्ये बारक्या कांबळे इथे मात्र बाद झालाय. आपण पाहतो 2 बाद 51 अशा स्थितीमध्ये कामोडे संघ वावरत असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. पुढचा चेंडू यावेळी सुबोध गोवारी हवाईयाला चढवतोय. चेंडू मात्र हवाईयाला प्रवास करत असताना 6 धावांसाठी 57 धावा पलकावती लागतात. खरं तर 57 धावा नक्कीच मिनी कम्प्युटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, मिनी संगणक, छोटा संगणक म्हणून सचिन केणी. खरं तर श्याम सुद्धा कौतुक करतायत. श्याम का कौतुक करू नये, सचिन केणीच्या बौद्धिक क्षमतेचा विचार केला. तिची जबरदस्त यावेळचा चेंडू 1 बाउंड चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र सुबोध गोवारीच्या खेळीचा अंत झालाय. विकेट नंबर 3. हॅलो फलंदाज सुबोध गोवारी बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. दैवत आणि परेश अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज विनायक जबरदस्त गोलंदाजी करतो. यावेळेस रिव्हर्स शॉट अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय, दुधारी तलवार वापरण्याचा प्रयत्न केला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. खरं तर 4थं षटक म्हणजे कमबॅक करून देणारं षटक, नवसंजीवनी निर्माण करून देणारं षटक खऱ्या अर्थानं इथे मात्र पाहायला मिळतोय. करंज संघाच्या दृष्टीने विनायकनं फेकलेलं षटक खरं तर मॅचचा टर्निंग पॉईंट कदाचित होऊ शकेल, कारण सुरुवातीच्या 3 षटकांचा विचार केला तर धावसंख्येचा पाऊस आला होता, परंतु विनायकनं मात्र 2 षटकांचा अपवाद वगळता मात्र खऱ्या अर्थानं धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न केल्याच्या विनायकनं 12 धावा देऊन 2 सफलता मिळवल्या. अशा प्रकारे मित्र पाहता पाहता 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेक यारून फलंदाजी करत असताना कामोडे संघाची धावसंख्या धाव फलकावरती लागते. आपण पाहतोय जिथे मात्र 3 बाद 57 धावा 58 धावांचं आव्हान ठेवलंय. 3 बाद 57 धावा धाव फलकावरती लागतात आणि आपण पाहतोय तमाम जमलेला क्रीडा रसिक. खऱ्या अर्थानं या क्रीडा रसिकांबद्दल मित्र काय सांगायचं, स्पर्धा किती मोठी असू दे, स्पर्धा किती छोटी असू दे, या स्पर्धेतून प्रेक्षक हा घटक जर वगळला तर बाकी शून्य राहते, हे सुद्धा विसरून चालणार नाही. कारण तुम्हा आम्हाला डोक्यावर घेणारे कोण असतील, डोक्यावर घेऊन मिरवणारे कोण असतील तर हेच ते प्रेक्षक. आणि या प्रेक्षकांनी खरं तर मनात आणलं तर तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं डोक्यावरून घेऊन खाली आपटणं सुद्धा वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे प्रेक्षक वर्गांना नतमस्तक होणं खूप गरजेचं असेल. प्रेक्षक हा महत्त्वाचा घटक असेल. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय पेरकोन ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गन्नाथ ठाकूर यांना आग्रहाची विनंती आहे, काँग्रेस हाय कमिटी वतीनं उपस्थिती अतिथी कक्षामध्ये अपेक्षित असणार आहे. गन्नाथ ठाकूर माजी सरपंच पेरकोन ग्रुप ग्रामपंचायत. सरपंच ग्रुप ग्रामपंचायतीचे पेरकोन ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच सन्माननीय गन्नाथ ठाकूर यांना विनंती आहे की मंचावरती आपली उपस्थिती अपेक्षित आहे. खास करून सचिन स्मृती चषकाचं भव्य आयोजन असो कपरोलीमध्ये निलेश म्हात्रे यांचं आगमन इथं नक्कीच झालेलं आहे. निलेश लक्ष्मण म्हात्रे आणि त्याच्यानंतर आजच्या कार्यक्रमाप्रसंगी गन्नाथ ठाकूर नाणेफेकीचा कौल इथं होताना दिसणार. दिघोडे विपक्ष पारगाव
विपक्ष पारगाव दोन्ही संघाच्या संघ नायकांमध्ये नाणेफेकीचा कौल. आजच्या रजनीतील दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना. कामोठीची टीम मात्र मैदानामध्ये आपला बुरुज आपला किल्ला सजविण्यासाठी प्रत्येक बुरुजावरती आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. करंजा टीमकडून करंजा टीमचं सांगायचं झालं तर प्रसाद बरोबर ज्या वेळेला या शृंखलेला आजच्या रजनीच्या सुरुवात झाली, सलामीचा पहिला साखळी सामना होता आणि त्यातील नाणेफेकीचा कौल जिंकला होता. प्रतिस्पर्धी संघाला मुलेखंडला मात्र धूळ चारली. आता मात्र कामोठी सारखा एक मातब्बर संघ समोर आहे आणि मात्र आपल्याला 24 चेंडूंमध्ये धावसंख्या उभ्या करायच्या आहेत 58, म्हणजे अर्थात 5 दशक आणि 58 धावसंख्या उभ्या करायच्या आहेत. येणारे 24 चेंडू असणार आहेत आणि खास करून आजच्या या सर्व क्रीडा रसिकांना उद्या टीम फेरीत जे संघ प्रवेश करतील त्यांनाही विनंती आहे की आपल्याला दिलेल्या आमच्या आयोजकांकडून जी वेळ दिलेली आहे त्या वेळेत मैदानावरती उपस्थित राहायचं आहे. अतिशय चांगल्या प्रकारची शृंखला, अतिशय चांगल्या प्रकारची प्रतियोगिता स्पर्धा या इंद्रायणी मैदानावरती काँग्रेस आहे तिरंगा चषक 2017 आणि काँग्रेस आहे कमिटीच्या वतीने इथं आयोजित केल्या गेलेल्या खास करून कुणालजी दाते यांना अतिशय चांगल्या प्रकारची प्रसार माध्यमाद्वारे गुगलद्वारे अनेक खूपशी माहिती इथं गोळा करून आपल्यापर्यंत पोहोचविली होती. परंतु मला वाटतंय अगोदरच्या चषकालाच मग अलंकार परदेशी यांनाही माहित असेल, ज्ञात असेल, राजा भगत की मी म्हटलं होतं की जेवढा उशीर प्रसिद्धीला लागतोय तेवढाच उशीर त्यांना नाश पावायला लागत असतोय आणि म्हणूनच काँग्रेस सारखा एक भला मोठा वटवृक्ष ज्यांचे आणि मात्र हिरवा कंदील आपल्याला क्वालिफाईड पंचांकडून येतोय. वैयक्तिक पहिलं तर सांघिक पहिलं षटक घेऊन येते कामोठे संघाकडून बारक्या राडा मोर्दा विकेटनं मारा करतोय. अतिशय सुरेख पहिल्या चेंडूला सुरेख मानवंदना आणि मात्र हा झेल भूमीला दान केला जातोय. पहिला झेल मिस होताना दिसतोय मात्र 2 धावा काही रोखू शकत नाहीत. वैयक्तिक धावसंख्येनं स्वतःचं खाते उघडलं तर सांघिक धावसंख्या धावफलकावरती लागल्या. बंटी वैयक्तिक 2 या धावसंख्येवर खेळतोय. 24 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता असताना आता मात्र 23 चेंडूंमध्ये 56 धावांची आवश्यकता असणार. करंजा टीमला पाहूया कशा प्रकारचं समीकरण सोडवता येतोय. मित्र काही प्रश्न अवघड असतात ते सोडून दिल्यानंतर आपोआपच सुटत असतात, परंतु क्रिकेटमध्ये तसं नाही. समीकरण सोडवायचं असेल तर आपल्या बॅटचं तोड उघडणं गरजेचं आहे आणि म्हणूनच सुरेख अशी चेंडूला मानवंदना दिली. लॉंग ऑफच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक ही झेल भूमीला कामोठ टीम कडून अतिशय खराब क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळतोय. 2 चेंडूंवर 2 सफलता प्राप्त झाल्या असत्या मात्र गड्या खऱ्या अर्थानं प्रसाद तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर मित्रा कॅच नाही तर मॅच ड्रॉप केली असतो. प्रसाद नक्कीच धोक्याची घंटा मी म्हणेन वाजली आहे, कारण दोन्ही फलंदाजांना खऱ्या अर्थानं जीवनदान मिळालंय. नक्कीच 2 वेळा जीवनदान एका फलंदाजाला मिळालं आहे मी म्हणेन. आणि खऱ्या अर्थानं ही धोक्याची घंटा का म्हटली जाते, जीवनदान म्हणजे मित्र नक्की काय याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण या फटक्याद्वारे कदाचित मिळू शकेल आणि नक्कीच मिळालं यात मात्र शंका नाही. चेंडू सीमा पार. आणि या चौकाराला खऱ्या अर्थानं आता मात्र झेल मिस केल्याचे परिणाम भोगण्यास सुरुवात झाली आहे. चौकारी घेतोय आणि आपण पाहतो इथं मात्र बक्षीस आलाय. यावेळेचा चेंडू सरळ बॅटनं खेळून काढलाय. गॅप सिलेक्शन चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय आणि पाहता पाहता चेंडू शेवटच्या क्षणाला अतिशय चपळाईने अडवला गेला मी म्हणेन आणि अडवेपर्यंत मात्र या 2 धावा रोखता येणार नाही. या 2 धावा मिनिटात संघ पोहोचलाय 10च्या घरामध्ये. आपण पाहतोय परिचय पप्प्या उर्फ सतीश पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं बक्षीस आलं गोलंदाजांना. यावेळेचा चेंडू 11 झेलाने खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू ऑनड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. पंचाने इशारा दिला. लेग बायच्या स्वरूपात मिळालेली 1 धाव या एका धावेनं संघ पोहोचलाय 11च्या घरामध्ये. पंडित सर 4 षटकांचा सामना 58 धावांचं आव्हान आणि 58 धावांचं आव्हानाला पेलताना पहिलं षटक इथे मात्र मार्गस्थ असणार. जवळजवळ बारक्या कांबळे गोलंदाजी करत असताना 5 चेंडूचा खेळ झाला. 11 धावा फलकावरती लागतायत. यावेळेस मात्र प्रयत्न झाला. धोक्याची घंटा वाजते. चेंडू मात्र पहिले मध्ये क्लिक केला गेला. चेंडू सीमा पार. 4 धावा.
नक्कीच आपण पाहतोय हा सामना खऱ्या अर्थानं आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय कामोडे संघाच्या वतीनं खऱ्या अर्थानं सामना पाहण्यासाठी आलेले आहेत क्राईम ब्रँच ऑफिसर मी म्हणेन अमित शेलार साहेब यांचं सुद्धा आपण कौतुक करूया. या नंतर होणारा सामना खरं तर पारगाव विपक्ष दिघोडे या दोन संघांमध्ये होणार आहे. दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. कारण मित्र कामोट्याचं क्रिकेट आणि अमित शेलार हे एक वेगळं नातं आहे. कारण त्याच एरियामध्ये ते नेहमी राहतात आणि त्याच खेळाडूंसोबत नेहमी प्रॅक्टिस करत असतात. असे अमित शेलार साहेब सुद्धा उपस्थित त्यांचं सुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया आणि वळूया मैदानाकडे जिथे मात्र एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या झाले बिनबाद 15 धावा. पंडित सर 15 धावा धावपालकृती लागतात. दुसरे षटक मार्गस्थ आहे. राऊंड सुलक्षण गोलंदाज यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू मात्र शॉर्ट हँड मध्ये येतोय. नक्कीच यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची घोषणा होती. निर्धाव चेंडूची घोषणा होती मित्र आपण पाहतो जिथे मात्र सुलक्षण गोलंदाज म्हणजे खऱ्या अर्थानं एक जबरदस्त गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं पारगावचा माफ करा कामोडे संघाचा हा गोलंदाज लेफ्ट हँड राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. हवाईला चढवण्याचा प्रयत्न केला. झेल उडाली आहे. मॅचचा टर्निंग पॉईंट मी म्हणेन हा गोलंदाज असेल आणि फलंदाज बाद होतोय. विकेट नंबर 1. पंडित सर आपण पाहतोय पहिला फलंदाज इथे बाद झालाय. करंजा संघाचा तब्बल धावसंख्या आहे 15 धावा. दुसऱ्या षटकाचा विचार केला सुलक्षण गोलंदाजीसाठी येतोय आणि कुठेतरी मॅचचा टर्निंग पॉईंट ठरतोय कामोडा संघाच्या दृष्टीने. पंडितजी नक्कीच गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म वर द विकेटनं मारा करतोय गोलंदाज आणि अशा गोलंदाजाचा खऱ्या अर्थानं गोलंदाजीचा ओघ हा डाव्या इष्टकडून उजव्या इष्टकडे असतोय. डावखरा गोलंदाज मार्क सज्ज करंजा कामोटमधून तर करंजा टीमचा बंटी मात्र बाद झाल्यानंतर अतिशय सुरेख चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेनं खऱ्या अर्थानं अतिशय सुरेख गगनभेदी षटक. नक्कीच हा षटकार लागला आणि आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आमच्या उरण समालोचक मित्रांचे आमचे एक अतिशय निकटवर्ती निशिकांत घरत यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया कारण क्रिकेटवर असणार त्यांची नितांत श्रद्धा असताना इथपर्यंत आणून ठेवते. त्यांचं सुद्धा आपण मनापासून कौतुक करूया आणि आपण पाहतो या षटकाराच्या साह्यानं पंडित आता मात्र संघ पोहोचला 21व्या घरामध्ये. शेवटचा फक्त पारगाव आणि दिघोडे टीमच्या संघनायकाला कृपया आपल्या हितचिंतकांना जर आपल्याला वेळ नसेल तर कर्णधारानं त्यांच्या एखाद्या खेळाडूला नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी अतिथी कक्षासमोर पाठवायचा आहे. समोर सामना सुरू आहे कामोडे वर्सेस करंजा. दोन्ही टीम एक उरण वर्सेस पनवेल म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि अशा प्रकारचा सामना मैदानामध्ये रंगला जातोय आणि 21 धावसंख्या धावफलकावरती आहे. 21 2 दशक आणि 21 धावसंख्या धावफलकावरती. सोबत यष्टिरक्षक मात्र डायरेक्ट यष्ट्यानं हिट करतोय आणि मात्र धावचितच्या स्वरूपात बाद घोषित करताना क्वालिफाईड पंच. धन्यवाद डीजे मास्टर. महागणपती डेकोरेटर्सच्या मार्फत या संपूर्ण प्रांगणाला ध्वनिबद्ध केला जातो आहे आणि आजचा सामना या सामन्यातील पहिला दुसरा मोहरा गारद होताना दिसतोय. विजयच्या स्वरूपामध्ये सुबोधन अतिशय चांगल्या प्रकारे हेरला आणि खात्यावरती एसटी रक्षकांना सुशांत मिमिक्री आर्टिस्ट अतिथी कक्षात अमित शेलार यांच्या समेत हसनस्त झालेले आहेत. खास करून आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी तिरंगा चषक 2017 साठी नवी मुंबईमधील एक सर्वात मोठं मिमिक्री आर्टिस्ट सुशांत पाटील यांचंही आगमन आमच्यासोबत या समालोचन कक्षामध्ये झालं होतं. त्यांचं मनपूर्वक हृदयचंद्रकरणापासून आणि या विजयाची जागा भरून काढण्यासाठी जातोय जो तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आला होता तोच धनेश फलंदाजीसाठी जाताना दिसतोय 4थ्या क्रमांकावरती. पाहूया संपूर्ण संघाची मदार ज्याच्या खांद्यावरती गोलंदाजीमध्ये यश संपादन केलं होतं तोच धनेश फलंदाजीमध्ये काय करतोय. अतिशय सुरेख चेंडूची डीप मिड विकेट आणि स्करलेगच्या दिशेने चेंडूला दिशा देतो धनेश. वैयक्तिक 1 या धावसंख्येवर तर सांघिक धावसंख्या धावफलकावरती लागताना दिसत आहेत. 2 दशक आणि 2 22च्या घरामध्ये 2 बाद 22.
2 बाद 22 आणि पुन्हा एकदा उजव्या बाजूला शेकोट्या केल्या जात आहेत. त्यांना विनंती आहे की मित्र खऱ्या अर्थानं मित्रांनो आर्द्रता फार हवामानामध्ये कमी असल्यामुळे धूर आपण शेकोट्यातून जो निर्माण करतोय तो मैदानामध्येच थांबला जातोय. याच्यासाठी आपल्याला विनंती आहे की कृपया शेकोटी विझवायची आहे. पुन्हा एकदा अतिशय सुरेख आणि मात्र या षटकाची समाप्ती जाहीर करतात क्वालिफाईड पंच. 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपला जातोय. प्रसाद 23 धावसंख्या धावफलकावरती लागतात. 2 सफलता प्राप्त झालेल्या आहेत प्रतिस्पर्धी संघाला. अजूनही खऱ्या अर्थानं सामन्याची रंगत कारण 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये शेवटचा 35 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी करंजा टीमला. कारण नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने आहे आणि खऱ्या अर्थानं सामना जर बरोबरी पारगाव संघाचा संघटक सुमित डोंगरे इथे उपस्थित आहे. मी विनंती करेन दिगोडे संघाच्या संघनायकाला. आपण पाहतो इथे मात्र बक्षीस लागले पण तो बक्षीस मानकरी पर्यंत बक्षिसाच्या सभेत सुद्धा कोणी अजूनपर्यंत पोहोचत नाही. जिथे मात्र विकेट हॅट्रिक साठी बक्षीस लागलं होतं. परिचय पप्प्या उर्फ सतीश पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं बक्षीस लागलं. बघूया असं काय घडतं का. बक्षीस लागले खरं. बक्षीस जर खेळाडूला मिळालं तर कदाचित ते बक्षीस इथे मात्र समालोचक आणि त्यांचा जो इथे मोठा ताफा बसलाय मग त्याच्यामध्ये गुणलेखक असतील त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचते का हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं असेल. कारण बेंबीच्या देठापासून शेंडीच्या टोकापर्यंत प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतो. याचं नाव आहे समालोचक. मैदानाकडे आत्माराम माफ करा पंडित सर. आपण जिथे मात्र सामना पाहतोय 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या झाली आहे 23 धावा. नाणेफेकीचा कौल प्रवीण यांच्या शुभ हस्ते मला वाटतं अतिथी कक्षाच्या समोर होताना दिसतोय. दिगोडे वर्सेस पारगाव आणि मात्र अतिशय सुरेख चेंडू. सुरेख चेंडूला सुरेख मानवंदना. फाईन लीगच्या दिशेनं चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पारगाव संघानं नाणेफेकीचा कौल. टॉसचा बॉस पारगाव. आणि पुन्हा एकदा प्रसाद तुला सांगायचं झालं तर परीचे पप्पा पप्प्या या परीच्या वाढदिवसाला आम्हा कलाकारांना एक सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची संधी कामोठेमध्ये मिळाली होती. तीच परी मला वाटतं असावी. आणि परीचे पप्पा पप्प्या यांच्याकडून अतिशय चांगल्या प्रकारची सुवर्ण संधी बक्षिसांची खैरात या मंचावरती कामोठे टीमसाठी होताना दिसतोय. चेंडूची तपासणी करताना दिसतोय फलंदाज धनेश आणि खास करून विनायक आणि धनेश फलंदाजी मार्कवर सज्ज. 29 धावसंख्या धावफलकावरती. अजून 29 धावांची आवश्यकता असणार आहेत उर्वरित चेंडूंमध्ये. आमचे गुणलेखक सचिन केनी यांच्या गुणलेखनाची स्तुती करावी तेवढी थोडी आहे प्रसाद. कारण जेवढ्या प्रतियोगिता चिरणेर आणि या पंचक्रोशीत होत आहेत त्यावेळेला स्कोरर म्हणून आम्हाला मिळत असतात सचिन केनी. लेफ्ट आर्म द विकेट मारा पंचांच्या डाव्या बाजूने उंचावून मारला चेंडू. झेल खाली मात्र स्वतः गोलंदाज डावखुरा. झेल टिपला जातोय आणि विनायकची खेळी संपुष्टात. क्या बात. धन्यवाद. आजच्या रजनीतील उपांत्यपूर्वीचा सामना. या सामन्यातून मजल मारली जाणार. खास करून पुढचा सामना असणार आहे सर्वात मोठा 2 मातब्बर खऱ्या अर्थानं वनराजे म्हटलं तर अवघड ठरणार नाही. दोघांशी झुंज मैदानावरती होणार. दिगोडे वर्सेस पारगाव. या दोन्ही टीम मध्ये नाणेफेकीचा कौल पारगावने परंतु नाणेफेकी जिंकून प्रतिस्पर्धी संघाकडून विजय खेचणं खऱ्या अर्थाने याला आहेत. आणि बुलंद हो आणि अशा प्रकारे अर्थात महत्वाकांक्षा प्रबल असतील. आणि क्रिकेटमध्ये कॉन्सन्ट्रेशन एक असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला चेंडू 3 चेंडू चौथ्या चेंडूची फेकी करण्यासाठी लेफ्ट आर्म वर द विकेट. हायस्कूल एंड कडून मारा करणार गोलंदाज. अतिशय बॅकफुटला चेंडू जातोय तोपर्यंत फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज स्वतः चेंडूला करतोय मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. या 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावफलकावरती लागताना दिसत आहे 30च्या घरामध्ये. 28 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असणार. तर चेंडू आता मात्र शिल्लक आहेत 8 चेंडू 28. थोडंसं समीकरण बिघडलं जातोय प्रसाद. खऱ्या अर्थाने मोठे फटके घ्यावे लागतील करंजा टीमला प्रसाद. नक्कीच खऱ्या अर्थाने तो प्रयत्न करावा लागेल. कारण इथे आपण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 58 धावा जमवायच्यात आणि 58 धावा जमवतात. यावेळेस मात्र प्रार झाला. डीप कव्हरेजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळेस पंच इशारा देत आहेत 6 धावांचा षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. या प्रतियोगितेदरम्यान सर्वात मोठा आभार
रसिका केबल नेट राजेंद्र रेवस्कर यांच्या मार्फत या संपूर्ण खऱ्या अर्थानं मैदानाचं चित्रीकरण आमच्या कॅमेऱ्याच्या कोंदणात करताना दिसत आहेत रसिका केबल नेट. अतिशय सुरेख चेंडू, पुन्हा एकदा त्या चेंडूला 30 मानवंदना दिली जातोय. वैयक्तिक पहिलं तर सांगिक तिसरं षटक आणि दुसऱ्या षटकातून मला वाटतं हा 6वा चेंडू असावा. निर्णायक चेंडू शेवटचा फेकला गेला. 18 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपला गेला आणि धावसंख्या धावफलकावरती लागताना दिसत आहे. 3 बाद 33 3 बाद 37च्या घरामध्ये. आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असणार. प्रसाद नक्कीच सर, 6 चेंडू 21 धावा असं समीकरण आता मात्र मैदानामध्ये. या अगोदर आपण जर विचार केला तर 6 चेंडू नक्कीच 6 हॅलो सावळा संघाचा सामना आपण पाहिला असेल तर सावळा संघाला सुद्धा 21 धावांची गरज शेवटच्या षटकामध्ये होती आणि यावेळेस तोच प्रयत्न इथे झालाय. 6 चेंडू 21 धावांची गरज इथे असणार आहे. 6 चेंडू 21 धावा विकेट साठी आपण पाहतो परिचय बाप्पा पाप्या उर्फ सतीश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा खऱ्या अर्थानं 1000चं खऱ्या अर्थानं बक्षीस लावण्यात आलंय. त्या बक्षिसाचा मानकरी हा गोलंदाज ठरतो का हे पाहणं गरजेचं असेल. 6 चेंडू 21 धावा. गोलंदाज गजानन बऱ्याचशा वर्षांचा अनुभव शेदुरी खऱ्या अर्थानं आपल्या पाठीवरती घेऊन गोलंदाजी करण्यासाठी राऊंड द विकेट. यावेळेस अतिशय शॉर्ट पिच चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघतोय. पंच मात्र आव्हानदार चेंडू घोषित करतायत आणि या आव्हानदार चेंडू धावसंख्येचा विचार केला तर आता मात्र समीकरण बदलत आहे. जिथे चेंडू बाकी राहते 6 आणि विजयासाठी 20 धावांची गरज. 6 चेंडू आणि 20. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला हिट केला. चेंडू मात्र मिड विकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मात्र इथे मिळाली आहे. समीकरण बदलते. 5 चेंडू बाकी आहेत आणि अजूनही 19 धावांची गरज. स्ट्राईक केला तर धनेश येतोय. खरं तर विनायकने विजयाच्या आशा पल्लवीत ठेवलं होतं, ज्याने 2 षटकार 1 चौकार लगावलं होतं आणि 17 धावांचं योगदान आपल्या संघासाठी अवघ्या 6 चेंडूमध्ये दिलं होतं. त्यानंतर मात्र येणाऱ्या फलंदाजांना खऱ्या अर्थानं ती विजयाच्या आशा पल्लवीत ठेवायची असते तर षटकार चौकाराची अतिशय बाजी मैदानावर करावी लागणार. यावेळेस प्रयत्न झाला डी स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हा चेंडू प्रहार झालाय. पंच इशारा देत आहे. चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. हॅलो या चौकाराच्या साह्याने समीकरण मित्र बदलत आहे. जिथे मात्र 5 चेंडू आणि आपण पाहिलं होतं 19 धावांची गरज असताना आता मात्र समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 15 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये कारण 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये कारण कामोडा संघ जिंकलेला नाहीये. सामना अजूनही संपलेला नाहीये कारण करंजा संघ अजूनही जिंकलेला नाही. पाहूया नियतीच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं काय दडलंय ते पाहण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थानं 4 चेंडूचा खेळ पाहावा लागणार. 4 चेंडू पंडित सर आपण पाहतो 4 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण आता मात्र मैदानामध्ये आल्या. खरं तर नक्कीच मोठा चर्चेचा विषय सध्याच्या स्थितीमध्ये प्रेक्षकांना मात्र हा बनला असणार. खेळ बाकी आहे आणि कोणता संघ जिंकणार यावेळेस आपल्याला वाटलं तर विनायकची फलंदाजी नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती, परंतु त्यानंतर खेळणारे फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतात हे पाहण्यासाठी खरं तर प्रेक्षक वर्ग सुद्धा ज्या उत्सुकतेने खरं तर हा सामना डोळ्यात तेल ओतून पाहतात त्या प्रेक्षकांचं सुद्धा आपण आभार मानूया. जिथे 4 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण मैदानामध्ये आलंय. गोलंदाज गजानन एक अनुभव खऱ्या अर्थानं पणाला लावून गोलंदाजी करावी लागणार. जिथे मात्र आपण विचार केला तर 4 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. पंडित सर आणि 15 धावांची गरज असं मात्र समीकरण मैदानामध्ये एक मोठा फटका या सामन्याचे पूर्ण चित्र बदलू. नक्कीच प्रसाद सांगायचं झालं तर ज्या वेळेला चेंडू मैदान सोडून जातोय आणि पुन्हा एकदा मैदानात आल्यानंतर एखाद्या चांगल्या फलंदाजाचं ते काम असतो चेंडू तपासून घेणं. कारण आताचा प्रेक्षकही एवढा हुशार आहे, खास करून कुणाच्या बाजून असणार कुणाच्या बाजून नसणार हा भाग वेगळा आहे. मात्र मैदान ज्या वेळेला सोडून चेंडू जात असतो त्यावेळेला मैदानात चेंडूची तपासणी करणं हे खऱ्या अर्थानं चांगल्या फलंदाजाची काम असतोय आणि खऱ्या अर्थानं ते गुण फलंदाजामध्ये असणे गरजेचं आहे. बॅटफुटला चेंडू पॅडला आदलला जातोय. लेग बाईटच्या स्वरूपात मला वाटतं कदाचित इशारा येणार आणि नक्कीच क्वालिफाईड पंचांकडून लेग बाईटच्या स्वरूपामध्ये इशारा येतोय. 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 3 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर 44 च्या घरामध्ये.
4 दशक आणि 14 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे. उर्वरित 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. समीकरण असं चित्र करंजा किंवा कामोठे. पुन्हा एकदा उंचावर मारला चेंडू, 1 धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेसाठी कॉल नक्कीच केला जाईल. मात्र आता 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता असणार आहे. पाहूया 2 चेंडूंमध्ये जर मोठे फटके 2 जर आले, षटकार आले तर एक वेगळा सामना या मैदानावरती आपल्याला पुन्हा एकदा या शृंखलेतून पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवर गजानन जय हनुमान कामोठे मधून खेळणारा, जवळजवळ 15 ते 16 वर्षाचा अनुभव क्रिकेटचा कामोठे मधला गजानन मध्ये लेफ्ट राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करतो. पंचांच्या उजव्या बाजूनं उजव्या हाताने मारा करतो आणि हा चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी LIC षटकार. सांगतो साऊंड सिस्टीम होऊ द्या ना, सांगतो. धन्यवाद साऊंड. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. तर नाणेफेकीच्या कौलवर विजय जर आपल्या पदरात पाडून घ्यायचा असेल तर फक्त 6 धावांची आवश्यकता असणार करंजा टीमला. पाहूया शेवटचा चेंडू कोण घेऊन येतोय. गजानन तर फलंदाजी मार्कवर सज्ज. आता ज्याच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. धनेश मी म्हटलं होतं की 3रं षटक घेऊन आला होता वैयक्तिक आणि सांघिक 2रं षटक घेऊन आला होता. 1लं षटक घेऊन आला होता जो धनेशनं 6 चेंडूंचा मारा करताना 17 धावसंख्या दिल्या होत्या. कोणत्याही प्रकारची सफलता प्राप्त झाली नव्हती. खऱ्या अर्थाने या मॅचचा हिरो व्हायचा असेल तर चेंडूवरती जर 6 धावसंख्या जर जमा केल्या तर पुढच्या फेरीत प्रवेश करू शकते आपली टीम. मात्र कशा प्रकारची रचना या धनेशला कसं अंकुश लावायचं अशा प्रकारची मनामध्ये मसलत करताना दिसतोय गजानन गोलंदाजी मार्कवर. ज्या हनुमान मोठे संघामधून खेळणारा गजानन आता मात्र कामोठीच्या टीम मधून एक हाणामारीचं षटक म्हणून शेवटचं षटक आणलं जातोय. मला वाटतं एखादा बुजुर्ग किंवा ज्येष्ठ गोलंदाज असतोय त्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर हाणामारीच्या षटकावरती आणणं म्हणजे ही कर्णधाराची सर्वात मोठा निर्णय होऊ शकतो कदाचित. पाहूया चुकीचा की योग्य तो निर्णय टीमसाठी असणार आहे. धनेश काही क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना दिसतोय. चक्रव्यूहामध्ये कशा प्रकारे आपल्याला स्वतःच खऱ्या अर्थाने आणि ठेवायचं असेल तर 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. आणि मात्र अतिशय ओल्ड इज गोल्ड ते सोनारी. म्हणूनच जवळजवळ अनेक वर्ष ज्यांनी क्रिकेट पाहिलं विजयी आणि पराजय दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन. नक्कीच हार्दिक अभिनंदन करूया. मला वाटतं परिचय बाप्पा हे बक्षीस कदाचित या गोलंदाजाला नाही ना. ओके, हॅट्रिक साठी फक्त बक्षीस असेल ते मला असं वाटलं होतं. पाहूया आपण इथे मात्र सामना जिंकलाय कामोठी संघाने. खरं तर मी म्हटलं त्याच्या गजानन मध्ये खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं जो आहे त्या अनुभव पणाला लावून गोलंदाजी करावी लागणार आणि खऱ्या अर्थानं त्या अनुभव सार्थकी लागलाय गजानन यांनी मात्र तो सामना